जय गजानन श्री गजानन पूजेविधी चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। आज मी तुम्हाला असा अनुभव सांगणार आहे की तो ऐकल्यानंतर तुमचा गजानन महाराजांवरील विश्वास अनेक पटींनी वाढेल। तब्बल 25 वर्षापासून ज्या गोष्टींची वाट पाहत होते ती एका प्रार्थनेने पूर्ण झाली। हा चमत्कार कसा घडला शेवटपर्यंत नक्की ऐका। आजचा अनुभव आहे अकोला येथील प्रवीण अग्रवाल यांनी लोकमत वृत्तपत्रामध्ये प्रकाशित केलेला हा अनुभव आहे। चला तर मग आजच्या अनुभवाला सुरुवात करूया। मी आणि माझी पत्नी अनेक वर्षापासून गजानन महाराजांचे भक्त आहोत। शक्य तेव्हा शेगावला जाऊन महाराजांचे दर्शन घेत असतो। माझ्या नोकरीत जवळपास 25 ते 30 वर्षापासून एक मोठी इच्छा होती। माझी बदली माझ्या गावाजवळ व्हावी अशी मनापासून इच्छा होती। अनेक प्रयत्न केले, अर्ज केले, पण काहीच उपयोग झाला नाही। कालांतराने मला वाटू लागले की ही इच्छा आता कधीच पूर्ण होणार नाही। एक दिवस मी आणि माझी पत्नी शेगावला गेलो। दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात जाण्यापूर्वी माझ्या पत्नीने गुलाबाच्या झाडावर उमललेले पहिले सुंदर फूल तोडले। आम्ही दोघांनी ते फूल प्रेमाने श्रींच्या चरणी अर्पण केले। मनापासून नमस्कार करून मी डोळे मिटले आणि फक्त एवढीच प्रार्थना केली, महाराज, सर्व काही तुमच्या हाती आहे। जर योग्य असेल तर माझी बदली माझ्या गावाजवळ करा। त्या क्षणी मनाला विलक्षण शांतता मिळाली। शेगावहून परत आल्यावर काही दिवस गेले। एका दिवशी मी सहज पत्नीला विचारले, तू महाराजांकडे काय मागितले होते? ती हसली आणि म्हणाली, मीही तुमच्यासाठी गावाजवळ बदली मिळावी अशी प्रार्थना केली। हे ऐकून मला खूप आनंद झाला। अवघ्या 20 ते 22 दिवसांनी ऑफिसमध्ये असताना अचानक वरिष्ठांचा फोन आला। त्यांनी सांगितले, तुमची बदली मंजूर झाली आहे। क्षणभर माझा स्वतःच्या कानांवर विश्वासच बसला नाही, कारण आमच्या विभागात पावसाळ्याच्या काळात कोणाच्याच बदल्या होत नसत। ज्या ठिकाणी बदली झाली ती माझ्या गावाजवळचीच होती। ऑफिसमधून सर्व कर्मचारी आश्चर्यचकित झाले। ज्यांना हे अशक्य वाटत होते त्यांनाही महाराजांच्या कृपेची जाणीव झाली। आजही ते सांगतात, मी गेली अनेक वर्ष शेगावला जात आहे। जेव्हा जेव्हा मनापासून प्रार्थना केली तेव्हा तेव्हा महाराजांनी माझी साथ दिली। संकट समयी गजानन महाराजांना हाक मारली की मार्ग नक्कीच सापडतो। त्यांच्या कृपेने अशक्यही शक्य होते। भक्तांनो, हा अनुभव आपल्याला एकच संदेश देतो, श्रद्धा आणि सबुरी असेल तर गजानन महाराज योग्य वेळी भक्ताची मनोकामना पूर्ण करतात। त्यामुळे संकट कितीही मोठे असो, विश्वास कधीही सोडू नका। मला हा अनुभव आवडला असेल तर कमेंटमध्ये गण गण गणात बोते लिहायला विसरू नका। धन्यवाद।